पंचनामा न्यूज, सर्वसामान्य जनतेचा बुलंद आवाज। कहाटूड येथे हरविलेल्या महिलेचा 23 दिवसांनी मृतदेह, संशयास्पद मृत्यूने गावात खळबळ। आरपीआयच्या माजी महिला अध्यक्ष राणूबाई इशी यांच्या शेताच्या बांधावर मृतदेह, सखोल चौकशीची मागणी। नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील कहाटूड येथे हरवलेल्या महिलेचा तब्बल 23 दिवसानंतर संशयास्पद अवस्थेत मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे। राणूबाई इशी वय 65 असे मृत महिलेचे नाव असून त्या गावातील एका शेताच्या बांधावर मृत अवस्थेत आढळून आल्या। या घटनेमुळे गावकऱ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत असून मृत्यू संशयास्पद असल्याची चर्चा सुरू झाली आहे। मृत राणूबाई इशी या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आरपीआय पक्षाच्या शहादा तालुक्यातील माजी महिला अध्यक्ष होत्या। सामाजिक कार्यात सक्रिय सहभाग आणि समाजातील विविध उपक्रमांमुळे त्या परिसरात परिचित होत्या। त्यामुळे त्यांच्या मृत्यूच्या घटनेमुळे स्थानिक नागरिक आणि समाज बांधवांमध्ये मोठी चिंता व संताप व्यक्त केला जात आहे। माहितीनुसार राणूबाई इशी या 8 फेब्रुवारी रोजी अचानक बेपत्ता झाल्या होत्या। याबाबत त्यांच्या कुटुंबियांनी शहादा शहर पोलीस ठाण्यात हरविल्याची तक्रार दाखल केली होती। त्यानंतर पोलिसांकडून शोध मोहीम राबविण्यात येत होती। मात्र जवळपास 3 आठवड्यानंतर त्यांचा मृतदेह त्याच गावातील एका शेताच्या बांधावर आढळून आल्याने अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत। घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला व मृतदेह ताब्यात घेतला। त्यानंतर पुढील तपासासाठी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आलाय। शवविच्छेदन अहवाल झाल्यानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले। दरम्यान घटनेची माहिती समजताच समाजातील बांधव आणि गावकरी मोठ्या संख्येने घटनास्थळी जमा झाले। या प्रकरणाचा सखोल तपास करून दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे। काहींनी हा प्रकार घातपाताचा असू शकतो अशी ही शंका व्यक्त केली आहे। या घटनेमुळे कहाटूड परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून पोलीस प्रशासनाकडून परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवण्यात येत आहे। मृत्यू अपघाती की त्यामागे काही घातपात आहे याकडे आता संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागून आहे। पोलिसांकडून सर्व बाजूंनी तपास सुरू असल्याची माहिती देण्यात आली।